भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 पासून सतत 5 वर्ष काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आलेला होता। या घटनेला 94 वर्ष पूर्ण होत आहे। काळाराम मंदिर प्रवेशासाठी हजारो भीम सैनिक शहीद झाले आहेत। अशा शहीद सत्याग्रहींना नाशिक जिल्हा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। या निमित्ताने गंगा घाटावरील गौरी पटांगणावर रॉकस्टार राहुल साठे यांच्या पहाडी आवाजात भीम व बुद्ध गीते सादर करण्यात आले। बोलवण्यासाठी मी ताईचे खरंच मनापूर्वक आभार मानतो। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परत। अरे अर्जुन भाऊचं फक्त नाव ऐकूनी अर्जुन भाऊचं फक्त दादा त्याला फुटतो थांबतो कुणी अरे लोभ नाही हेही खेळ नाही नाही कुठला लोभ आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या निमित्ताने आज गंगा घाट गौरी पटांगण इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व आमचे सर्वच कमिटीचे नेते इथे उपस्थितीत होते व उपस्थितीत राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली व अतिशय असा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला। मी सर्व नाशिककरांचे या वतीने आभार मानते व हा कार्यक्रम यशस्वी केला त्याच्यामुळे मी माझ्या अध्यक्ष या नात्याने सर्वांचे अभिनंदन करते व यांना सर्वांना धन्यवाद देते व हा कार्यक्रम पुढील वर्षी आपण अशाच जोमाने करूया एवढीच मी नाशिककरांना व सर्व ज्यांनी या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये ज्यांनी त्यांचं योगदान होतं असं सर्वांना सोबत घेऊन मी या काळाराम सत्याग्रहाचा हा कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी सर्व आमचे बाळासाहेब शिंदे, अशोक भाऊ दिवे व अण्णासाहेब कटारे, आदेश भाऊ पगारे सर्वच आमचे सदस्य कमिटीचे ज्यांच्या मोठ्या मनाने मला 3 वर्ष अध्यक्ष केलं त्याच्यामुळे या सर्व कमिटीसोबत मी पुढच्या वर्षी अध्यक्ष असेल किंवा नसेल पण या कमिटीसोबत मी कायमस्वरूपी जुडलेले आहे। म्हणून या कमिटीचे मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते व खूप आभार मानते। 1.5 मिनिट व्हॉट्सअपला जात नाही असं मेहनत घ्या। काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज 2 मार्च 2024 रोजी गोदावरी घाटावर काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये ज्या सत्याग्रहींनी जे ज्ञात अज्ञात जे सत्याग्रही होते त्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं
आणि अभिवादन सभेच्या नंतर भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सौ लक्ष्मीताई ताठे, स्वागताध्यक्ष आदिजी पगारे यांनी स्वीकारलेलं होतं. मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व आंबेडकरी जनतेला धन्यवाद देईल की त्यांनी आज या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. धन्यवाद. आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या निमित्ताने आज इथं गौरी पटांगण गंगाघाट या ठिकाणी आम्ही 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने आज हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभारला होता, तो लढा 5 वर्ष 11 महिने 17 दिवस चालला. या लढ्याचं वैशिष्ट्य की बाबासाहेबांनी की कुत्र्या मांजराला त्या मंदिरामध्ये प्रवेश होता, तर आम्हाला प्रवेश का नाही, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला होता. या लढ्यामध्ये जे शहीद झालेले त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या सिंगर आणून त्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करतो आणि मोठ्या संख्येने या भीमसैनिक ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावता आणि या कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील सर्व नेतेगण आम्ही या ठिकाणी बोलवतो की आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं जे योगदान आहे ते नेते येऊन इथं अभिवादन करतात. या अभिवादन सभेचं आम्ही आयोजन करतो. अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आज जो अभिवादन आयोजन केलेलं होतं, या सभेसाठी सर्व आमचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, नेतेगण मंडळी, जे मार्गदर्शक आहे आमचे, सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. आम्ही या प्रसंगी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी ताठे यांनी अधिक माहिती दिली व जनतेचे आभार मानले. तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीचे सचिव तथा स्वागताध्यक्ष आदेश पगारे यांनी अधिक माहिती दिली. तर बाळासाहेब शिंदे यांनी देखील उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. यावेळी अण्णासाहेब कटारे, संजय बच्छाव, तानसेन नन्नावरे, दीपचंद दोंदे, बाळासाहेब शिंदे, सतीश पटेल, अविनाश आहेर, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने